आता मी गॅरेजवरती आलो आहे. आज 14 जुलै आहे आणि आता पाऊस काही दिवसापासून कमी थांबला आहे. 9 तारखेपर्यंत लगातार पाऊस, 9 दिवस लगातार पाऊस पडला, 8 दिवस, आणि 1 दिवस लाईट नव्हती. त्यानंतर आता 4-5 दिवस झाले पाऊस थांबला आहे. आता सर्च केलं तर हे म्हणजे जेमिनायवर तर दाखवत आहेत की उद्या परवापासून परत पाऊस सुरू होईल, म्हणजे पडेल. बघू आता काय होतं ते. आता पाऊस थांबला आहे. आता पुढे बघू काय. पुढे बघू काय होतं ते. काल इंडिया आणि इंग्लंड वुमन टेस्ट होता, म्हणजे 4था दिवस होता, आणि काल इंडिया जिंकली आहे. म्हणजे मॅन टीम तर हरली आहे. मॅन टीम म्हणजे आयर्लंडबरोबर हरली सिरीज. त्याच्यानंतर इंग्लंडला गेली, तिकडे पण 5 पैकी 4 मॅच हरले, की झालंच नाही. तर वुमन टीमने एक टेस्ट मॅच होता तो जिंकला आहे. ते सगळ्यांनी बॅटिंग पण चांगली केली, बॉलिंग पण चांगली केली. प्लेअर ऑफ द मॅच पण बॉलरला भेटला 5 विकेट. आणि ते पण लॉर्ड टेस्ट मॅचमध्ये, लॉर्ड ग्राउंडमध्ये मॅच होता. इंग्लंडचा लॉर्ड ग्राउंड आहे ना, त्याच्यावर मॅच होता. मग त्याच्यावर इंडिया जिंकले तर म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की एकच टेस्ट मॅच होता. वुमनच्या हवेचा एकच टेस्ट मॅच असतो, तो एकच होता, आणि तो वुमन टीम जिंकली आहे 4था दिवस. तसं 3ऱ्या दिवशीच कळलेलं की जिंकणार होती. 4थ्या दिवशी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून खेळत होते. तर हा एक खूप मोठी गोष्ट आहे, हलकी बात नाही. लॉर्डमध्ये इंग्लंडला हरवलं आहे, ते पण वुमन टीमने. जे आतापर्यंत टेस्ट मॅच जिंकली आहे की नाही ते पण नाही मला माहिती. तर पण हा कोणतरी जिंकलं आहे. मॅन टीमची तर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हालत खूप खराब चालली आहे. दोन्ही सिरीज हरल्या आहे. पुढे बघू आता ODI सिरीज आहे का होतं ते. तर आता वुमन पण जिंकायला लागली म्हणजे चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आता मॅन जिंकायला लागतील तर मग बल्ले बल्ले होईल. आणखी वुमन टीम पण वर्ल्ड कप जिंकलेली होती 2025ला. त्यानंतर लगभग मोठ्या टीमबरोबर सगळ्या सिरीज हरल्या. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड छोट्या टीमबरोबर जिंकल्या सिरीज, तर बाकी मोठ्या टीमबरोबर सिरीज हरत होत्या. तर जिंकल्या, तर वुमन हळूहळू ते जिंकायला लागले, तर चांगली गोष्ट आहे. आणि मॅन टीमच्या आता तर मला तेच वाटते की आता T20वर फोकस हरला आहे. आणखी आता T20 वर्ल्ड कप आहे नाही पुढच्या वर्षी. आणि मला वाटते की आता ODIवर वर्ल्ड कप, ODIवर फोकस घ्या, मी त्याची तयारी करणार आहे. तर होप की आता ODI सिरीज आहे तर जिंकू दे, तर म्हणू शकतो की काय तयारी करतायत, म्हणजे असं वाटायला पाहिजे. आता ते पण हरला तर मग फायदा काय, मग ODI पण हरतात, T20वर तर मग काय फोकस करतात. आणि टेस्ट मॅच तर काही होतच नाही म्हणजे मॅन टीममध्ये. वुमन टीमचं तर पण एक झालं किती टायमानंतर, मॅन टीमचं तर किती महिने झालंच नाही. अजून टाईम आहे टेस्ट मॅचला, आता होणार पण नाही. कमी झालं टेस्ट मॅच पहिल्यापेक्षा. तर हे तर होणारच होतं, आता तो कमी होणारच होता. आज तसं मंडे आहे. आज पण मॅच आहे. आजच आहे ना इंडिया आणि इंग्लंडचा ODI, फर्स्ट ODI आजच आहे. हां, तर बघेन, टाईम भेटला तर बघेन. मग आता पाऊस इथं थांबला आहे. आता बघू आता कधी, म्हणजे आता उद्या परवा पडणार बोलत आहेत. बघू आता काय होतं ते. बाकी मी आत्ताच आलो आहे. आता लगभग 9:30 झाले आहे सकाळचे. थोडा अर्धा 1 तासापूर्वी आलेलो. थोडं साफसफाई करत होतं. बाकी तर ठीक चाललं आहे. बाकी इथे मी काम करतो तिकडे खूप प्रॉब्लेम होते मला. तर ठीक आहे. आता या जॉबमुळे मम्मी, घरवाले तर खुशच आहेत. मी एवढा खुश नाही आहे. मी बिझनेस करणार आहे, पण तर आता बिझनेस मी आरामात करू शकतो. आणखी वॉशिंग सेंटर मी आता जॉब कधी पण पाहिजे तर जॉब करू शकतो. म्हणजे घरवाल्यांना तसल्ली आहे की काय नाही झालं तर जॉब तर भेटेलच. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे चला ना, आता बाय.